हे पित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 26 एप्रिल 2026, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे. सायंकाळी 6 वाजून 7 मिनिटांत एकादशी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे. रात्री 8 वाजून 27 मिनिटांनंतर पूर्व फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वृद्धी योग आहे. रात्री 10 वाजून 28 मिनिटांनंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. सायंकाळी 6 वाजून 7 मिनिटांनंतर वनिज करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 6 वाजून 8 मिनिटांनंतर विष्टी करण्याला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु मिथुन राशीत, शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाकडून. ती जर अशुभ असेल तर मग मात्र आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपला त्रास कमी होईल मित्रांनो. अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही मित्रांनो. मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो रात्मा प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदवड शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरांमध्ये पराभव नाम संवत्सरी उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे भालू आश्रय मघा नक्षत्रे वृत्ती योगे गरज करणे दशमी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न में गणप्पा मोहपात दुरित अक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तांबणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी 6 वाजून 7 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 28, 29, 30 मे, दिनांक 1, 3, 6, 9, 10 आणि 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 मे, दिनांक 3 आणि 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 28, 29 मे, दिनांक 3, 9, 11 आणि 13. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29, 30 मे, दिनांक 1, 10, 11 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 मे, दिनांक 1, 3, 6, 8, 9, 10 आणि 13 मित्रांनो. आता यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. उपनयन करण्यासाठी मुहूर्त आहे मे, दिनांक 3, 6 आणि 7. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 28, 29, 30 मे, दिनांक 1, 3, 6, 7, 8, 9, 10, 13 आणि 14. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 मे, दिनांक 1, 6, 8, 9, 13 आणि 14. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले मे, दिनांक 7. हा एकमेव मुहूर्त आहे. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक 29 मे, दिनांक 1, 3, 8, 10, 13 आणि 14. यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्त्यांवर, प्राणप्रतिष्ठित मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागणार आहे. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो.
तेव्हा विचार करूनच आपण काय ते ठरवावे मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळं काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये रात्री 8 वाजून 27 मिनिटांपर्यंत यमघंट योग आहे. हा जनन शांती संबंधी आहे. त्यामुळे या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती आपल्याला 12व्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करायची आहे. अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आम्ही सर्वजण विसरून जातो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती कमी करायची असेल तर आपल्याला जननशांती करणे गरजेचे आहे मित्रांनो. दशमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यामध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा. पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपले पितर शिव आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, उद्या पहाटे 6 वाजून 8 मिनिटानंतर भद्रा योगाला सुरुवात होत आहे. हा राहूच्या अंडर येणारा योग असल्यामुळे हा अशुभ योग आहे. तेव्हा रेग्युलर कामेच करण्याचा प्रयत्न करा. विशेष किंवा महत्वाची कामे कराल तर त्यात अपयश येण्याची शक्यता राहील. अग्नी पृथ्वीवर सायंकाळी 6 वाजून 7 मिनिटांपर्यंत हजर आहे, त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड छोटे असो वा मोठे आपल्याला सुरू करायचे असेल तर आपण या वेळेपर्यंत सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. तेव्हा आपण विचार करून काय ते ठरवावे. राहू काळ मित्रांनो सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. त्यामुळे आपण शक्यतो नव्याने काही किंवा विशेषत्वाने काही कामे करण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्यात अपयश येण्याची शक्यता आहे. तेव्हा जे रेग्युलर कामे आहेत तीच आपण या 1.5 तासाच्या काळात करावी. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.